आपला जो भारत देश आहे तो प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे। आपल्या देशामधली 80%हून अधिक जी लोकसंख्या आहे ती शेती या व्यवसायामध्ये गुंतलेली आहे। आपण जर विचार केला तर आपण आपल्या शेतामध्ये सुरुवातीला रासायनिक खतांचाच वापर करतो आणि या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे आपल्या जी जमिनीची गुणवत्ता आहे ती सुद्धा ढासळते आणि आपले जे पीक आहे ते पीकसुद्धा रोगयुक्त असतं। आणि अशा पदार्थाचं, अशा वनस्पतींचं आणि अशा भाजीपाल्याचं जर आपण सेवन केलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणे आजारांना सामोरं जावं लागेल। जर आपण आपल्या घरामध्ये असलेला विघटनशील कचरा आणि आपल्या शेतामधील पालापाचोळा, गवत याच्यापासून जर आपण सेंद्रिय खत तयार केलं आणि या खताचा वापर जर आपण आपल्या जमिनीमध्ये केला तर आपल्या जमिनीची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल। आणि या सेंद्रिय खतांपासून वापर केलेला बनवून आपण ज्या भाजीपाला जे उत्पन्न तयार करू या उत्पन्नास आपण आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जास्त भावामध्ये, जास्त किमतीमध्ये वापरू शकतो। त्याचप्रमाणे आपण गाईचं, गुरांच्या शेणापासून आपण शेणखत तयार करून त्याचासुद्धा उपयोग आपण जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी करू शकतो। त्याचप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये रासायनिक कीटकनाशके आणि पेस्टिसाइड्स याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो। याच्या वापरामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर श्वसनाचे आणि घशाचे विकार होऊ शकतात। याचा वापर करण्यापेक्षा आपण जर कडुलिंबाचा पाला आणि जर गोमूत्राचं त्याच्यामध्ये फवारणी केली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊ शकतो। जो कडुलिंबाचा पाला आहे त्याचा अर्क आपण तयार करून आपल्या शेतामध्ये जर त्याची फवारणी केली तर आपण 200पेक्षा ज्या कीटकांच्या प्रजाती आहेत त्या या कडुलिंबाच्या पाल्याने नष्ट होऊ शकतात। त्याचप्रमाणे आपण गोमूत्राने जर फवारणी केली तर आपल्या शेतावर जे कीटक पडतात त्यांचा आपण सामना करू शकतो। त्याचप्रमाणे वाढत्या प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्या जमिनीच्या पाण्याची पातळी आहे ती हळूहळू कमी होत चालली आहे आणि जर आपण आपल्या पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण आपण कूपनलिकेच्या सहाय्याने जमिनीमध्ये केलं तर आपण आपल्या जमिनीची पाण्याची पातळी वाढवू शकतो आणि त्याच पाण्याचा वापर आपण नंतर उन्हाळ्याच्या काळात आपण आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी आणि सिंचनासाठी करू शकतो। धन्यवाद।